नंबर 3 म्हणजे तो म्हणजे वर्तुळ. आता वर्तुळामध्ये आपल्याला थोडंसं बेसिक स्टडी करायचं आहे. त्या वर्तुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये वर्तुळाचे जे काही घटक असतात आपण ते तर समजून घेऊ. त्याच्यामध्ये नेमका आता हा जो वर्तुळ तुम्हाला लोकांना मी समोर दाखवला आहे, या वर्तुळामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यातला हा जो काही केंद्रबिंदू आहे, ठीक आहे, या केंद्रबिंदूपासून जर आपण इथपर्यंत जी काही लाईन ड्रॉ करतो, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण रेडियस, म्हणजे त्याला म्हणतो आपण त्रिज्या. तर लक्षात घ्या सगळ्यात पहिलं आपण काय शिकतो यामध्ये, तर आर म्हणजे रेडियस, ठीक आहे, आणि ते रेडियस म्हणजेच काय, ते रेडियस म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला आपण त्रिज्या असं म्हणतो, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही त्रिज्या तुम्हाला मी दाखवतो, ह्या त्रिज्या अशा वर्तुळामध्ये अनंत काढता येतात. म्हणजे इथे एक दाखवली, इथून पण काढता येते, इथून पण काढता येते, अशा अनंत त्रिज्या आतमध्ये दाखवता येतात. त्याच्यानंतर ह्या वर्तुळामध्ये समजा आता कुठल्याही दोन बिंदूला कट करून जाणारी लाईन म्हणजे काय, तर समजा आता इथून इथपर्यंत एक लाईन मी दाखवली, ठीक आहे, आणि त्या लाईनला असं एक नाव दिलं आपण, समजा त्याला म्हटलं आपण AB. तर अशीच लाईन आपण इथून सुद्धा काढू शकतो, इथून सुद्धा काढू शकतो, अशा आपण अनंत अशा प्रकारे आपण लाईन्स काढू शकतो. या प्रकारच्या लाईन्सला ही जी काही AB तुम्हाला असं दाखवलं मी, त्या ABला काय म्हणतात, त्या AB या रेषेला त्याला आपण जीवा असं म्हणतो. लक्षात घ्या, काय म्हणतो आपण त्याला, जीवा असं म्हणतो. जीवा म्हणजे कॉर्ड, जीवा म्हणजे कॉर्ड, हे लक्षात घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही जी जीवा असते, आता ह्याच्या अनेक प्रकारच्या लांबी आहेत. हे अनंत तुम्हाला लोकांना जीवा सांगितले मी, ते इथून दाखवता येते, इथूनही दाखवता येते, इथूनही दाखवता येते. तर अशी एक जीवा असते, जी जीवा अशी एक म्हणजे अशा अनंत जीवा असतात, जी जीवा समजा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जात असेल, म्हणजे ही सगळ्यात मोठी जीवा झाली. त्याला आपण नाव दिलं समजा इथं CD, त्याला आपण नाव दिलं CD. ज्या जीवेमध्ये ही जीवा ही केंद्रबिंदून जात असल्यामुळं त्याच्यामध्ये इकडं एक रेडियस आली, इकडे एक रेडियस आली, अशा प्रकारच्या दोन रेडियस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. अशा प्रकारच्या दोन त्रिज्या त्याच्यामध्ये असतात आणि ह्या दोन त्रिज्या मिळून ती जीवा तयार होते. अशा प्रकारची सगळ्यात मोठी जी जीवा असते ना, त्याला व्यास असं म्हणतात मित्रांनो. याच्यामध्ये जी काही CD आहे ना, CD, त्या CDला आपण काय म्हणतो, तर CDला आपण व्यास असं म्हणतो. व्यास म्हणजे डायमीटर. व्यास म्हणजे काय, तर व्यास म्हणजे डायमीटर. आणि हा जो व्यास असतो हा दोन त्रिज्यांच्या बरोबर असतो. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की व्यास बरोबर काय, तर व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या, ठीक आहे. त्याला इंग्रजीमध्ये जर आपण डिनोट केलं असेल, व्यास म्हणजे डायमीटर आणि 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 2 गुणिले रेडियस, 2 × r, ठीक आहे, लक्षात घ्या. सो या पद्धतीमध्ये हे सगळं बेसिक आहे सगळं वर्तुळाचं. आणि त्या बेसिकनुसार आता हे आपण काय काय पाहिलं, आपण जीवा शिकलो, याच्यामध्ये जीवा पाहिली आपण, व्यास पाहिला, व्यास म्हणजे 2 त्रिज्यांच्या बरोबर असतो, आपण तेही पाहिलं. आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये दुसरा एक भाग असतो, तो म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका. काय असतं, वर्तुळाची स्पर्शिका. आता या वर्तुळाच्या स्पर्शिकेमध्ये काय नेमका सिनारिओ काय तो बघा. समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखादं वर्तुळ मी दाखवलं, तर आता ह्या वर्तुळामध्ये हे बघा, आता हे जर तुम्हाला लोकांना वर्तुळ मी दाखवलं, या वर्तुळाच्या बाहेर, ठीक आहे, या वर्तुळाच्या बाहेर समजा आपण एखादा इथं बिंदू दाखवला, इथं कुठला एखादा बिंदू आपण दाखवला, तर या बिंदूपासून या वर्तुळाला आपण किती स्पर्शिका काढू शकतो, तर आपण याच्यामध्ये आपण 2 स्पर्शिका काढू शकतो. मग ते कसं, ते तुम्हाला लोकांना ते सांगण्याच्या आधी पहिल्यांदा आपण काय करूया, नेमकं ह्याची प्रॉपर्टी काय आपण ती पहिल्यांदा शिकून घेऊया. म्हणजे प्रॉपर्टी कशी, जर हा काय वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल आणि एखादी स्पर्शिका समजा वर्तुळाला अशा प्रकारे स्पर्श करून चालली असेल, आणि स्पर्शिका ही वर्तुळाला केवळ एकाच बिंदूमधून, आणि ते पण बाहेरच्या बिंदूमधून स्पर्श करून जाते. इथून जर असं दाखवलं तर ह्याला स्पर्शिका म्हणता येणार नाही, कारण हे पुढे जर आपण चालू ठेवलं ते पुढे 2 बिंदूमध्ये स्पर्श करते, लक्षात ठेवा. म्हणजे स्पर्शिका म्हणता येणार नाही, ही जीवा बनून जाते आपोआप. पण ही जे तुम्हाला दाखवले, याला जर तुम्ही लोकांनी असं पुढे असं चालू ठेवलं तर ही एकाच बिंदूमधून स्पर्श करून पुढे जाते, म्हणून त्याला स्पर्शिका असं आपण नाव दिलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये आता आपण जर व्यवस्थित या स्पर्शिकेचा जर विचार केला, तर या स्पर्शिकेचा हा आपला स्पर्शबिंदू आहे. हा काय आपला इथला हा स्पर्शबिंदू आहे, हा आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तर ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जर आपल्या वर्तुळाच्या स्पर्शबिंदूपर्यंत, आता ह्या स्पर्शिकेपर्यंत जर आपण एक लाईन ड्रॉ केली, तर या लाईनचा अर्थ आपण याला म्हणतो आपण त्रिज्या, आपण त्याला काय म्हणतो, त्रिज्या. आणि ही काय असते म्हणून स्पर्शिका. तर वर्तुळाची स्पर्शिका आणि वर्तुळाची त्रिज्या परस्परांना कधी पण काटकोनामध्ये छेदतात. काय करतात, त्या परस्परांना काटकोनामध्ये छेदतात. आणि मग जर तुम्हाला लोकांना याच्यामध्ये आता प्रॉपर्टी बनवायचं एखादा गणित तुम्हाला लोकांना तयार करून दाखवलं, त्या गणितामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं, ही AB नावाची जी काही स्पर्शिका तुम्हाला दाखवली, या स्पर्शिकेची लांबी समजा 12 आहे, 12 सेंटीमीटर असेल, 12 मीटर असेल. या वर्तुळाची त्रिज्या समजा इथं 5 सेंटीमीटर असेल, तर तुम्हाला म्हटलं गेलं की बाबा ह्या O बिंदूपासून B बिंदूपर्यंतचं अंतर किती आहे. त्यामध्ये 100% आपलं एक पायथागोरसचं काहीतरी जे काही आपण प्रमेय म्हणतो ते अप्लाय होतं. आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण याच्यामध्ये गेलो, तर आपण समजा याच्यामध्ये ही जी लाईन तुम्हाला लोकांना जी विचारली, याला जर मी एक्स असं मानलं, तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा, एक्सचा वर्ग बरोबर काय, तर ह्या 5चा वर्ग अधिक इकडच्या 12चा वर्ग, अशा प्रकारे सूत्र तयार होते, ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय, तर एक्सचा वर्ग बरोबर 5चा वर्ग काय, तर 5चा वर्ग 25, 12चा वर्ग काय आला, तो 144 आला.
आणि मग जर का आपण दोघांची बेरीज केली, दोघांची बेरीज येते 169 आणि मग त्याच्यानंतर जर एक्सचा वर्ग बरोबर 169 असेल तर एक्स बरोबर काय, तर एक्स बरोबर तुम्हाला लोकांना 13 मिळतं, कारण 13चाच वर्ग 169 असतो. अशा पद्धतीने तुम्ही लोक एक्सची किंमत ही काढू शकता पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पण ते प्रमेय अप्लाय करायच्या आधी हे लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाची स्पर्शिका परस्परांना काटकोनामध्ये छेदतात. म्हणजे हे पहिलं तुम्ही नोट करून घ्या. त्याच्यानंतर ह्याच्यात आणखीन एक तुम्हाला लोकांना पॉईंट जो आता मी तुम्हाला सांगत होतो की बाबा वर्तुळाला अशा किती स्पर्शिका काढता येतात, तर वर्तुळाला अशा अनंत स्पर्शिका काढता येतात, परंतु वर्तुळाच्या बाहेरच्या एकाच बिंदूपासून, आता बघा सगळ्यांनी, समजा वर्तुळाच्या बाहेर आपण समजा एखादा एकच बिंदू दाखवला, ठीक आहे. आता एक तुम्हाला लोकांना इथे वर्तुळ मी दाखवलं, ह्या वर्तुळामध्ये तुम्हाला लोकांना मी असं म्हटलं की आता ह्या वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला, समजा ह्या बाहेरच्या बाजूला एक साधा सरळ तुम्हाला लोकांना फक्त एकच बिंदू दाखवला, तो बिंदू म्हणजे पी. तर ह्या पी या बिंदूपासून त्या वर्तुळापर्यंत आपण किती स्पर्शिका काढू शकतो, तर आपण जर व्यवस्थित, आता स्ट्रेट तर स्पर्शिका जाऊ शकत नाही, शक्यच नाही, तर इथून आपण जर स्पर्शिका काढायला गेलो तर वर्तुळाला इथून ही एक स्पर्शिका लागू शकते, नाहीतर ह्या वर्तुळाला इथून आपण काउंट केलं इथून एक स्पर्शिका लागू शकते. तर अशा प्रकारच्या एका बाह्य बिंदूपासून वर्तुळाला केवळ आणि केवळ 2 स्पर्शिका काढता येतात. तर केवळ आपल्याला 2 स्पर्शिका इथे काढता येतात केवळ एका बाह्य बिंदूपासून, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला हा प्रश्न जर आला की एखाद्या बाह्य बिंदूपासून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात, तर म्हणायचं केवळ 2 स्पर्शिका काढता येतात. आणि इथे सुद्धा तेच प्रॉपर्टी लागते की वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जर आपण स्पर्शबिंदू कनेक्ट केले तिथे काटकोन त्रिकोण तयार होतो, काटकोन तयार होतो. इथून सुद्धा आपण हे जर जॉईंट केलं इथं पण एक काटकोन तयार होतो. तर या पद्धतीमध्ये तुम्ही ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा की एकाच बाह्य बिंदूपासून वर्तुळाला केवळ 2 स्पर्शिका काढता येतात. त्यानंतर स्पर्शिका आणि जी काही त्रिज्या असते ती परस्परांना काटकोनामध्ये छेदत असते. कशामध्ये? काटकोनामध्ये छेदत असते. हे 2 पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानंतर आता एक त्याच बेसिसवरती आधारित तुम्हाला लोकांनी एक वेगळं गणित विचारले. बघा, ही वर्तुळाची त्रिज्या ही 8 सेमी आहे आणि स्पर्शिका ही 15 सेमी आहे. तर ओबीची लांबी किती? तर याच्यामध्ये ही जी वर्तुळाची स्पर्शिका आहे ती तुम्हाला लोकांना इथे 15 सेमी दिली, वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला लोकांना 8 सेमी दिली. हा एक इथे काटकोन त्रिकोण तयार होतो. का तयार होतो? कारण स्पर्शिका आणि त्रिज्या परस्परांना काटकोनामध्ये छेदतात. मग तुम्हाला म्हटले ओबीची लांबी किती, तर आता आपण काय करणार की याच्यामध्ये ओबीची लांबी म्हणजे आपण पायथागोरसचा प्रमेय डायरेक्ट वापरून टाकूया. ओबी हा आपला याच्यामध्ये कर्ण आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, किंवा पाया वर्ग अधिक उंची वर्ग, कसं पण लिहा. तो 8चा वर्ग अधिक कोणाचा वर्ग, तर 15चा वर्ग. सो 8चा वर्ग किती आला मित्रांनो, इथे 64 आला. 15चा वर्ग आपण इथे 225 लिहिला. हे आपण ऑलरेडी पाठीमागं कुठेतरी काटकोन त्रिकोणात पाहिलं होतं पायथागोरसच्या प्रमेयामध्ये. आणि जर आपण या दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 289. आणि मग जर ओबीचा वर्ग हा जर तुम्हाला 289 मिळत असेल तर मग ओबीची किंमत किती, तर 289 कोणाचा वर्ग आहे ते बघायचा. 289 हा 17चा वर्ग आहे. मग आपलं उत्तर असेल 17 आणि हे सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे 17 सेंटीमीटर. तर आपलं उत्तर असेल 17 सेंटीमीटर. सो इतकं साधं सरळ आणि सिंपल गणित तुम्ही लोक सोडवू शकता, हे लक्षात घ्या. आणखीन त्याच्यामध्ये एक छोटंसं अजून एक दुसरी एक प्रॉपर्टी तुम्हाला ती एक सांगतो. दुसरी प्रॉपर्टी काय, तर एक दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये आपण थोडंसं जाऊया की समजा तुम्हाला लोकांना एक वर्तुळ मी एखादं काढून दाखवलं. तर एखाद्या वर्तुळामध्ये बघा, लक्षात घ्या, हे तुम्हाला एक वर्तुळ मी काढून दाखवलं. तर ह्या वर्तुळामध्ये समजा एखाद्या तुम्हाला लोकांना हा केंद्रबिंदू दाखवला गेला आहे, हा केंद्रबिंदू आहे आणि इथे तुम्हाला लोकांना एक जीवा अशी दाखवली गेली. ठीक आहे, ही एक जीवा आहे. ठीक आहे, आणि ही जी जीवा आहे त्याचं नाव आपण दिलं इथं AB. ठीक आहे, हे नाव दिलं आपण AB. आणि त्याच्यामध्ये ह्या O या बिंदूपासून ह्या जीवेवरती आपण समजा एखादा एक लंब असं टाकलाय. ठीक आहे, एक लंब दाखवला आहे. आणि मग त्यात तुम्हाला लोकांना काही किमती दिल्या, त्यांनी काहीतरी किमती अशा दिल्या तुम्हाला. ह्या वर्तुळामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं की जीवा जी AB आहे त्या एबीची लांबी तुम्हाला म्हटली गेली ही 16 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे? 16 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तसेच याच्यामध्ये हा जो O पासून इथे लंब टाकलाय तो म्हणजे ओडी असं समजू आपण त्याला. काय म्हणू आपण त्याला? ओडी. आणि तुम्हाला म्हटलं गेलं जी काय ओडी आहे ना, ओडी त्याची लांबी आहे केवळ 6 सेंटीमीटर. किती? 6 सेंटीमीटर. आणि तुम्हाला विचारलं गेलं या वर्तुळाची त्रिज्या ही किती सेंटीमीटर असेल हे सांगा. वर्तुळाची त्रिज्या ही किती सेमी असेल तर सांगा. तर लक्षात ठेवायचं, यामध्ये जेव्हा वर्तुळाच्या जीवेवरती वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून आपण असा एक लंब टाकतो तेव्हा याचे 2 समान भाग होतात. दोन्ही काय होतात? समान भाग होतात. आणि मग जर आपण याच्यामध्ये जर आपण प्रॉपर्टी पाहिली त्याची टोटल लांबी किती आहे? टोटल लांबी एबीची टोटल लांबी किती? AB 16 सेमी आहे. तर या 16 सेमीचे 2 समान भाग झाले म्हणजे काय झालं, तर हा भाग हा तुमचा 8 सेमी झाला आणि हा पण भाग काय झाला? 8 सेमी. असे 8 आणि 8चे असे 2 तुकडे झाले. 8 आणि 8 किती बनलं? परत 16 बनलं. आणि त्यात तुम्हाला दिलंय की ओडी
जे काय तुम्हाला लोकांना लंब टाकलाय त्याची तुम्हाला हाईट दिली त्याने 6 सेंटीमीटरची, तर ही बाजू तुम्हाला लोकांना 6 सेमी आहे. आणि विचारलं गेले त्रिज्या किती, तर त्रिज्या तुम्ही जर पाहिलं ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून ह्या इकडल्या बिंदूपर्यंत आपण जर कनेक्शन दाखवलं तिथे तुम्हाला लोकांना एक काटकोन त्रिकोण परत एक तयार होतोय. आणि यालाच आपण म्हणतो काय, तर त्रिज्या म्हणजे रेडियस, आर म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या. आणि इथे पाहू शकतो हे 8 सेमी आहे, हे 6 सेमी आहे, तर आरची किंमत किती, तर इथे सुद्धा पायथागोरसचं प्रमेय आपल्या होऊ शकतं. करेक्ट आहे. मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण गेलो तर काय बनतंय, आरचा वर्ग बरोबर ह्या पहिल्यांदा ह्या 6चा वर्ग अधिक तिकडच्या 8चा वर्ग, तर 6चा वर्ग किती बनला 36, 8चा वर्ग बनला 64, दोघांची बेरीज केली 100. जर आरचा वर्ग बरोबर 100 येत असेल तर मग आर म्हणजे काय, तर आर बरोबर काय, तर इथं तुम्हाला लोकांना उत्तर मिळणार आहे 10 सेंटीमीटर. जर ते सेमीत दिलं तर सेमीमध्ये. ठीक आहे. सो जे असेल ते असेल. सो तुमचं उत्तर असेल काय, रेडियस असेल 10 सेमी, म्हणजे तुम्हाला लोकांना त्रिज्या किती मिळाली, तर 10 सेंटीमीटर तुम्हाला त्रिज्या मिळाली. झालं, संपलं. मग त्याच्यानंतर आता वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्याला परिमिती आपण असं म्हणू शकतो. परिघ म्हणजेच परिमिती आणि क्षेत्रफळ. आता पहिल्यांदा वर्तुळामध्ये जर आपण व्यवस्थितपणे इकडे व्यवस्थित बघा सगळ्यांनी, हे जे तुम्हाला वर्तुळ दाखवलंय या वर्तुळामध्ये ही जी काय तुम्हाला डार्क बॉर्डर दिसते ना, ह्या बॉर्डरची लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ. ह्या बॉर्डरची लांबी म्हणजे काय, वर्तुळाचा परिघ. या वर्तुळामध्ये जर आपण इथं केंद्रबिंदू पाहिला, त्या केंद्रबिंदूपासून इथपर्यंत जे काय अंतर असतं ते असतं रेडियस, जे तुम्हाला लोकांना दिलं जातं किंवा कधी विचारलं जातं, व्हॉट एव्हर जे काय दिलं असेल त्याच्यावर डिपेंड येते. मग तुम्हाला लोकांनी म्हटलं की वर्तुळाचा परिघचं सूत्र काय, तर लक्षात घ्या, 1 नंबर टाका. तर वर्तुळाचा परिघ काढण्यासाठी सूत्र काय असतं, तर 2πr. तर 2πr हे झालं सूत्र त्याचं. मग ते पायची किंमत काय घ्यायची, तर लक्षात ठेवायचं कधी पण ही पायची किंमत तुम्ही लोकांनी घ्यायची आहे 22/7 किंवा और तुम्ही लोक त्याची किंमत घ्यायची 3.14. या दोघांपैकी तुम्ही कुठली किंमत घ्या. जनरली पहिली किंमत जनरली सगळेजण घेत असतात. पहिली किंमत घ्या, तुम्हाला उत्तराला भाग देताना गुणाकार करताना सोपं जातं. आणि परिघ किती घेतला आपण, 2πr घेतला. आणि त्याच्यानंतर या वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय घ्यायचा आहे, तो फॉर्म्युला घ्यायचा आपण काय, तर πr². इथे सुद्धा पायची किंमत तीच 22/7 किंवा 3.14. ठीक आहे. आणि मग आता याच्यावरती आता परिघ म्हणजे काय, तर परिघ म्हणजे बॉर्डरची लांबी आणि क्षेत्रफळ म्हणजे काय, याच्या आतमध्ये एकूण किती क्षेत्रफळ आहे ते म्हणजे तुम्हा लोकांना आपण πr² काढण्यासाठी असलेले क्षेत्रफळाचं सूत्र. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय आता बेसिक गणित पाहूया. बेसिक गणित नंबर 1 एकदम बेसिक गणित आहे. वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला 1.4 सेंटीमीटर दिली, तुम्हाला लोकांना आरची किंमत दिलेली त्यांनी 1.4 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि मग तुम्हाला लोकांना प्रश्न असे विचारले त्याने की ज्या वर्तुळाचा परिघ काढा, त्या वर्तुळाचा परिघ आणि त्याचं क्षेत्रफळ किती असेल ते सांगा. ठीक आहे. मग आता आपण समजा याच्यानुसार आपण जर गेलो व्यवस्थित, फक्त सगळ्यांनी अंडरस्टँड करायचं आणि कुठल्या पद्धतीने मी कसं करतो एवढं समजून घ्या सगळ्यांनी काय ते. मग आता रेडियस तुम्हाला 1.4 सेंटीमीटर दिलेली, तुम्ही जेव्हा त्याचा परिघ काढायला जाल तर परिघाचं सूत्र आपलं काय, तर ते आहे सूत्र आपलं काय, तर ते आहे 2πr. ते काय पण 2πr. मग त्या 2πr मध्ये आपण किंमत टाकत असताना 2चं 2, पायची किंमत किती घ्यायची, तर 22/7 घ्यायची. ठीक आहे. आणि आर रेडियस किती त्याने म्हटलं, त्याने रेडियस म्हटली, त्रिज्या म्हटली 1.4 सेंटीमीटर, तर आपण इथे लिहून टाकलं 1.4 सेमी. ठीक आहे. आता हे दिलेलं समोरचं फक्त जे काही समीकरण आहे ते फक्त सॉल्व्ह करायचंय. आणि याच्यामध्ये तुम्ही लोक जर पाहिलं आता या 7ने 1.4ला भाग देत असताना 7 तो 1.4 आहे आणि हा 7 आहे, तर भाग देताना व्यवस्थित भाग द्या. इथं 7 एकच 7 केल्यानंतर इथं 7 शून्याचा भाग लागेल, मग पॉईंट येईल आणि मग तो 14 बनतो. तो बनतो 7 दुने 14. तो काय बनतो 7 दुने 14. आणि मग आपलं उत्तर काय बनतं, तर उत्तर येईल आपलं इथं 22 दुने इथं 44 आणि 44 गुणिले इथं 0.2 आणि यांचा गुणाकार थोडा काळजीपूर्वक करा, जो आपण दशांश अपूर्णांकात शिकलो होतो. तर 44 गुणिले 2 केलं तर आपलं उत्तर येतं 88. परंतु इथं पॉईंटच्या पुढे इथं तुम्हाला लोकांना दिसते क्लिअरली ते एक घर आहे, म्हणून आपण इथून एक घर मागे यायचं आणि इथे पॉईंट टाकायचा. उत्तर असेल 8.8 आणि परिघ हा बॉर्डरची लांबी दर्शवतो म्हणून तुम्ही त्याला सेंटीमीटरमध्येच दाखवायचं. जर सेमीमध्ये दिलं तर सेमीमध्ये आणि जर तुम्हाला लोकांना त्याने मीटरमध्ये दिलं तर मीटरमध्ये, तर उत्तर असेल आपलं 8.8 सेंटीमीटर. मग त्याच्या आता सेम त्या प्रकारे आपण आता क्षेत्रफळाकडे जाऊया. तर जेव्हा तुम्ही लोक वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असता तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, तर πr². मग पायची किंमत आपली 22/7 आहे. ठीक आहे. परंतु रेडियस किती, आपल्या रेडियस त्यांनी म्हटली 1.4. ठीक आहे. मग इथं रेडियसची किंमत इथं 1.4 लिहिल्यानंतर त्याचा तुम्हाला लोकांना वर्ग करायचा आहे. ठीक आहे. तो तुम्हाला वर्ग दाखवायचा आहे. मग तुम्ही त्या 1.4ला तुम्ही दोनदा लिहा, नाहीतर 1.4चा म्हणजे 14चा वर्ग करा. असे वर्ग करण्याची मेथड सुद्धा तुम्हाला लोकांना मी दशांश अपूर्णांकात शिकवलेली की पॉईंटवाल्या संख्यांचा वर्ग कसा करायचा. मग आता ते एकदा आपण बघून घेऊ परत एकदा.
22 चे 7 लिहिल्याच्या नंतर इथं गुणिले 1.4चा वर्ग जर तुम्हाला लोकांना इथे थोडंसं डाऊटफुल असं वाटत असेल तर असं करा, 1.4 गुणिले 1.4 असं तुम्ही त्याला स्प्लिट करू शकता, जे तुम्हाला लोकांना जास्त अवघड नाही, सोपं जाईल ते, ठीक आहे. आणि मग जर असं केलं आणि समजा वर्ग करायचा असेल, 14चा वर्ग 196 आणि 196 केल्यानंतर पॉईंटच्या पुढे एक घर आहे ना, तर त्याची दुप्पट होऊन जाते, तर 1.96 असं येतं. मग तुम्ही तसं करा किंवा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखवतो कसं ते बघा. आता तर 7ने आपण या 1.4ला भाग देऊ, कसं सेम मगासारखंच. सो 700.7 दुने 14, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर इथं 22चं 22 मी असंच ठेवलं गुणिले आपण, नाही तर आपण असं काम करून घेऊ की याच्यामध्ये आपण समजा आपण 22 आणि 0.2चा गुणाकार केला तर सोपं जाईल बरं तुम्हाला. 22 दुने 44, 22 दुने 44 केलं की इथे पॉईंटच्या पुढे एक घर आहे तर इथे एक पॉईंट देऊन टाकायचं, ते बनलं 4.4, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला गुणिले किती परत 1.4 आहे, म्हणजे आपण हा गुणाकार सुद्धा तिथे बेसिकमध्ये शिकलो होतो, ठीक आहे. आता 44 आणि 14 असं आपण समजू, त्याला काय म्हणू आपण, त्याला 44 आणि 14 यांचा गुणाकार. सो 14ने गुणाकार करायचा, तर 14ने गुणताना 14 चोक 56चा इथे 6, हातचा आला किती 5, परत 14 चोक 56 आणि तो जो 5 आहे तो ऍड केला की इथे उत्तर येते 61. आणि मग आता पॉईंटच्या पुढे घरं बघायची किती आहेत, इथे एक घर आहे आणि इथे एक घर आहे, अशी किती घरं आहेत, 2 घरं झाली. मग आपण 2 घरं पाठीमागे यायचं, इथून 2 घरं, एक घर आणि 2 घर पाठीमागे की उत्तर येतं 6.16. आपलं उत्तर असेल 6.16 आणि हे क्षेत्रफळ असल्यामुळं ते चौरस सेमीमध्ये येणार आहे. याला म्हणायचं हे चौस सेमीमध्ये असेल, काय असेल ते चौरस सेंटीमीटरमध्ये असेल. मग आपलं उत्तर बघायचं 6.16 कुठे, आणि मग ते 8.8 आणि 6.16 हे तुम्हाला लोकांना पर्याय नंबर 2 मध्ये क्लिअरली दिसतं. झालं, सिंपल आहे. फक्त हे जे भागाकार केले, जे गुणाकार केलेत, भागाकार गुणाकार जे केलेत, यात मिस्टेक नसावी. हे जे मिस्टेक केली तर मग ते सगळं आहे ते पण जाईल, ठीक आहे. मग आता आपण पुढे बघूया. नेक्स्ट, आता या प्रश्नामध्ये बघा सगळ्यांना, एका कारच्या पुढील चाकाची त्रिज्या ही 28 सेमी असेल आणि त्या चाकाचे 6000 फेऱ्या झाल्यास, किती फेऱ्या झाल्यास, 6000 फेऱ्या झाल्यास तर गाडी किती अंतर कापेल. आता पहिली गोष्ट आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की समजा आता हे जे चाक आहे तुम्हाला लोकांना दाखवलंय, आपण पुढच्या चाकाचा फक्त विचार करतोय आणि पाठीमागचं चाक याच्या सोबतच फिरत जाणार आहे, बेसिक गोष्ट आहे ती. आणि मग ह्या सर्कलमध्ये जर तुम्ही लोकांनी पाहिलं, त्या चाकाची त्रिज्या ही 28 सेमी आहे, ह्याच्या चाकाची त्रिज्या किती 28 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. आता या चाकाच्या आपण जर समजा बॉर्डरचा विचार केला, बॉर्डर म्हणजे ही जी बॉर्डर तुम्हाला लोकांना दिसते ना, ह्या बॉर्डरचा जर आपण विचार केला तर हे समजा फिरत 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 पुढे गेलं आणि त्याने एक राऊंड कंप्लीट केला, तर हे हा जो एक राऊंड होणार आहे, एक राऊंड बघा, हे पॉईंट इथं येईल, हा पॉईंट इथे येईल, हा पॉईंट इथे येईल, असं होता 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 हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लोकांना दिसतील, हे अशा प्रकारे येतील. आणि असं करता करता हे तुम्हाला लोकांना परत कुठेतरी दिसेल. याने इथून इथपर्यंत जेवढं काय अंतर कापेल ना, हे जे अंतर असेल ना, हे असेल त्याच्या लांबी एवढं, म्हणजे 2πr एवढं लक्षात घ्यायचं, 2πr एवढं अंतर असेल ते. कारण तेच ते चाकात तुम्ही फिरवत बसला की बरोबर ते जे काय अंतर कापणार आहे ते अंतर याच्या बॉर्डरच्या इतकं अंतर असणार आहे, लक्षात घ्यायचं. कसं असणार आहे ते, या बॉर्डरच्या इतकं, ही बॉर्डर इथं आली, ती बॉर्डर फक्त टच होत जाईल, ही बॉर्डर टच टच होत 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 परत हाच बिंदू परत एका ठिकाणी येऊन थांबेल, तेव्हा एक फेरा कंप्लीट होईल. म्हणजे आपण काय शिकलो की चाकाचा एक फेरा म्हणजे एक परिघ असतो वर्तुळाचा. मग आता आपण त्याला काय करूया, फॉर्म्युलेट आता व्यवस्थितपणे लिहून घेऊया. काय ते बघा, की चाकाचा कधी पण लक्षात ठेवायचा जो एक फेरा असतो ना, तो चाकाचा एक फेरा लक्षात घ्यायचा सगळ्यांनी एका परिघा एवढा असतो. मग आपण त्याला लिहूया की एक फेरा हा एका परिघा किंवा परिघा एवढा असतो. आपण त्याला इतकंच म्हणूया, एक फेरा इक्वल्स टू त्याचा परिघ. मग आता परिघाचं सूत्र काय, आता आपण मागच्या गणितात केलं होतं. परिघाचं सूत्र काय, तर परिघचं सूत्र आहे 2πr. किती आहे, 2πr. मग ते 2 गुणिले 22/7 गुणिले या चाकाची त्रिज्या किती आहे बघून घ्या. याची चाकाची त्रिज्या आहे 28 सेंटीमीटर. इथे किती आला बाबा, तो 28 आला. मग आपण आता त्याला भाग देऊया. तो 7 × 7, त्याला 7 चोक 28 आणि त्याच्यानंतर इथं 22 दुने इथं आला 44 आणि 44 गुणिले जर आपण 4 केलं तर आपल्याला त्याचा एक फेरा किती लांबीचा होतो ते आपल्याला कळून जाईल. आणि मग आता आपण याला गुणूया मस्तपैकी. तर गुंताना बघा, इथं 4 चोक 16, हातचाला 1, परत 4 चोक 16 ने किती आला 17, 176 सेंटीमीटरमध्ये तुम्हाला लोकांना दिल्यामुळं सेंटीमीटरमध्येच येईल. हे लक्षात, किती कशामध्ये येईल ते सेंटीमीटरमध्येच येईल. मग 176 सेमी हा त्याचा एक फेरा आहे, हा त्याचा काय एकच फेरा आहे फक्त. असे त्याने एकूण किती फेरे मारले, असे त्याने एकूण 6000 फेरे मारले. किती फेरे मारले, 6000 फेरे मारले. तर आपण काय करूया,
टोटल अंतर काढताना लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, आपण जेव्हा टोटल अंतर काढायला घेऊ तर टोटल अंतर काढताना त्याने 6000 फेरे मारले, असा एक फेरा त्याचा 176 सेंटीमीटरचा आहे, असा एक फेरा त्याचा 176 सेंटीमीटरचा आहे. लक्षात घ्या. आपण त्याला आता गुणूया व्यवस्थितपणे. तर 6ने आपण जिथे गुणूया, 6 6 इथे 36 आला, हातचा आला इथं 3, 6 7 42, 42 आणि 3 किती आला 45, हातचा आला तो 4, त्यानंतर 6 1 6 आणि तो 6 4 इथे 10 आला आणि पुढचे 3 शून्य आपण इथे लावून टाकले. हे झालं सगळं सेंटीमीटरमध्ये. कशामध्ये? सेंटीमीटरमध्ये. मग आपलं उत्तर काय आलं की बाबा ते 1056,000 सेंटीमीटर. ठीक आहे. मग ते 10,56,000 सेंटीमीटर आपण गेलो. आता सेंटीमीटरचा आपण पहिल्यांदा मीटरमध्ये पाहू, मग परत किलोमीटरमध्ये पाहू. का? कारण तुमचे ऑप्शन एकतर सेंटीमीटर तर नाहीच दिलं त्याने, एक तर किलोमीटरमध्ये नाही तर कशात मीटरमध्ये. आता एक अंदाज येऊन जातो की 1056 तुम्हाला लोकांना 1056 फक्त इथे दिसते, पण इथे दिसत नाहीये, इथे दिसत नाहीये आणि इथे पण दिसत नाहीये. त्यामुळे आपलं पर्याय नंबर 1 तर कन्फर्म उत्तर बरोबर आहे. फक्त तुम्हाला ते कन्वर्ट करायला शिकवतो, पॉईंटमध्ये कसं जातं ते. आता आपण बघूया की याला जर तुम्हाला लोकांना मीटरमध्ये घ्यायचं असेल तर लक्षात घ्यायचं आपण काय करणार की 1056,000 या सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करताना त्याला फक्त 100ने भाग द्यायचा, जेणेकरून ते मीटरमध्ये कन्वर्ट होईल. आपण पहिल्यांदा मीटरमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. मग आता यात काय होतं, 2 शून्य 2 शून्य गेले, किती बनलं ते? हे बनलं 10,560 कशामध्ये? मीटरमध्ये. आणि हेच मीटरमधलं आता आपण काय करूया, किलोमीटरमध्ये कन्वर्ट करू. मग आता मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करताना 10,560ला तुम्हाला लोकांना 1000ने भाग द्यावा लागतो, कारण किलोमीटर मीटरमध्ये 1000चा संबंध असतो. मग आपण त्याला कन्वर्ट करतो कशामध्ये? किलोमीटरमध्ये. आता ते काय होते बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे. या शून्याला हा शून्य गेल्यानंतर कोणत्याही संख्येला 100ने भाग दिला की दशांशानं 2 घर मागे सरकतं. ते उत्तर काय बनतं आता? 10.56 किलोमीटर. सो आपण ह्या दोन्ही प्रकारे आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून पाहिलं, किलोमीटरमध्ये कन्वर्ट करून पाहिलं. सो ऑप्शन्स बघून तुम्हाला तरी पहिल्यांदा उत्तर कळलं पण असतं, पण स्टील हे कन्वर्जन तुम्ही लिहून घ्या. कारण हे 10.56 किंवा 105.6 दिलं का तुम्हाला 1056 दिलं तर तुम्हाला कन्फ्युजन नको परत, त्यामुळे ते तुम्ही लिहून घ्या. मग आता त्याच्यानंतर आता हा पुढचा प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. कसा तो बघा की एक तार आहे, एक तार घेतली त्या लोकांनी, ती तार त्यांनी आता काय केली बघा, तार वळवली आणि त्या तारेला वळवून त्यांनी चौरस आकार दिला. कोणता आकार दिला त्यांनी? चौरसाचा आकार दिला. तेव्हा 484 चौरस सेंटीमीटर क्षेत्र ती बंदिस्त करते. म्हणजे कसं ते बघा आता. तर त्यांनी फक्त काय केलं, एक तार होती, ती तार त्यांनी वळवली. इकडे बघा सगळ्यांनी, फक्त एक तार होती, ती तार त्यांनी अशी वळवली आणि त्याला वाकून वगैरे त्यांनी असा चौरसाचा आकार दिला. तर हा चौरसचा आकार दिल्यानंतर ह्या चौरसाच्या आकारामध्ये एकूण क्षेत्रफळ जे बसतं ना, ते एकूण क्षेत्रफळ त्यांनी असं म्हटलं की याच्यामध्ये 484 चौसेमी एवढं क्षेत्रफळ ते मावतं आतमध्ये. किती मावतं? 484 चौसेमी क्षेत्रफळ मावतं. ठीक आहे. आणि मग त्यांनी म्हटलंय त्याच तारेला, याच तारेला तुम्हाला लोकांना परत वर्तुळाचा आकार द्यायचा आहे, तर ती किती क्षेत्र बंदिस्त करेल? म्हणजे तारेला परत तुम्हाला बेंड करायचं, साईडने बेंड करायचं आणि त्याला पूर्ण वर्तुळाचा आकार द्यायचा आहे. आणि मग तुम्हाला ते वर्तुळाचा आकार दिल्यानंतर ह्याच्यामध्ये किती क्षेत्रफळ आतमध्ये मावेल? आता जनरली आपल्याला काय वाटतं की सेम मावेल, तर सेम नाही मावत, चेंज होतं क्षेत्रफळ. ते तुम्हाला चेंज झालेलं क्षेत्रफळ काय ते तुम्हाला लोकांना सांगायचं. आता काय ते बघू आपण. मग ते बघत असताना पहिल्यांदा तुम्हाला लोकांना मी सगळ्यात बेस्ट हिंट सांगतो की तुम्ही पहिल्यांदा काय करा, त्या तारेची लांबी काढा. तारेची लांबी म्हणजे काय ते ऐकून घ्या पहिल्यांदा. तारेची लांबी म्हणजे तुम्हाला लोकांना ही जी बॉर्डर आहे ना, बॉर्डर, ही बॉर्डर, या बॉर्डरची तुम्हाला लोकांना लांबी काढावी लागेल. म्हणजे तुम्हाला लोकांना चौरसाची पहिल्यांदा परिमिती काढावी लागेल. ती काढण्यासाठी तुम्हाला लोकांना पहिल्यांदा याची बाजू किती, ही बाजू तुम्हाला लोकांना काढावी लागेल. मग ती बाजू काढायची कशी? पहिल्यांदा त्या चौरसाचं क्षेत्रफळ लक्षात घ्या. त्याने तुम्हाला क्षेत्रफळ किती दिले माहिती आहे का? 484 चौसेमी दिले. तर चौरसाचं क्षेत्रफळाचा जो काय आपला फॉर्म्युला आहे, जो आपण मागाच्या टाईपमध्ये शिकलो होतो, तो होता काय माहिती आहे का? तर बाजूचा काय बाबानो, बाजूचा वर्ग इज इक्वल टू 484. बाजू वर्ग बरोबर किती आहे? 484 आहे. मग बाजूचा वर्ग बरोबर 484 असेल तर बाजू बरोबर किती? तर बाजू बरोबर 484 कोणाचा वर्ग आहे? तर ऑलरेडी तुम्हाला लोकांना 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करा म्हटलं होतं. 21चा वर्ग 441 आणि 22चा 484. तर बाजू बरोबर येईल 22 सेंटीमीटर. तर सेंटीमीटर काय मोठा विषय नाही तो. बाजू आली 22 सेंटीमीटर. आता आपण काय करूया, आता आपण काढूया तारेची लांबी. आता तारेची लांबी तुम्हाला लोकांना मी आता सांगितली, तारेची जी काय लांबी असेल ती असणार परिमिती एवढी. ती असणार कशा एवढी? ती असणार परिमिती एवढी. कोणाच्या परिमिती एवढी? तर ह्या चौरसाच्या ह्या बॉर्डरच्या परिमिती म्हणजे बॉर्डरच्या लांबी एवढी असणार आहे. ठीक आहे. मग आता ती परिमिती कशी काढतो आपण? तर डायरेक्टली 4 गुणिले बाजू काढतो आपण कशामध्ये? चौरसाच्या कंडिशनमध्ये. मग 4 गुणिले बाजू किती आली आपली? 22 सेमी आली.
तर 4 गुणिले 22 केलं तिथं 22 चोक इथं 88 सेंटीमीटर झालं. किती आलं ते? 88 सेंटीमीटर तब्बल. मग तुम्हाला लोकांना कळलं की ह्या तारेची जी काय लांबी आहे ती तारेची लांबी किती आली? 88 सेमी. आता 88 सेमीच्या तारेपासून तुम्ही पहिल्यांदा चौरस तयार केला होता, त्यालाच तुम्हाला बेंड करायचं आणि त्याला तुम्हाला वर्तुळ तयार करायचंय. तर आपण जेव्हा त्याच तारेपासून जेव्हा आपण इथे एक सर्कल तयार करायला जातो, या सर्कलची तुम्हाला लोकांना आता जी काय बॉर्डर आहे लक्षात घ्या, ही बॉर्डर तुम्हाला लोकांना कळाली. ह्या सर्कलची जी काय बॉर्डर आहे त्याची लांबी तुम्हाला माहिती 88 सेमी आहे. किती लांबी त्याची? या बॉर्डरची लांबी तुम्हाला माहिती ही 88 सेंटीमीटर आहे. आणि जर का ह्या बॉर्डरची लांबी तुम्ही असं म्हणत असाल तर बॉर्डरची लांबी म्हणजे काय माहिती आहे का? तर वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ हा तुम्हाला लोकांना इथे मिळतोय 88 सेंटीमीटर. किती मिळतोय? 88 सेमी. मग आता या परिघावरून तुम्ही लोक त्याची त्रिज्या कशी काढू शकता ते ऐका. जोपर्यंत तुम्हाला त्रिज्या मिळत नाही तोपर्यंत तुम्ही याचं क्षेत्रफळ काढू शकत नाही, हे लक्षात घ्या. मग आता परिघ मिळाला तुम्हाला 88. मग परिघाचं सूत्र काय माहिती आहे का? तर 2πr. ठीक आहे, इज इक्वल टू काय? तर 88. तर 2πr मध्ये 2 गुणिले इथं आला 22/7 गुणिले रेडियस तुम्हाला काय माहित नाही, इक्वल टू इथं 88 राहिलं. आता थोडंसं आपण जरा शॉर्टकटमध्ये आता निपटून टाकू. कसं ते बघा. आता शॉर्टकटमध्ये कसं निपटतंय तर इथं पहिल्यांदा 22 × 22, इथं 22 चोक 88, एकदम बेसिक आहे. त्यानंतर बे एक बे, या साईडला इथं बे दुने 4, बरोबर आहे. इथं राहिला फक्त इथं खाली काही 7, तो 7 तिकडे जाईल, त्या 2ला गुणून जाईल, तो 7 दुने 14 होईल. आणि तुम्हाला रेडियस किती मिळेल माहिती आहे का? 7 दुने इथं 14 सेंटीमीटरची तुम्हाला काय मिळेल? तर रेडियस मिळेल. 7 दुने 14 सेमीची तुम्हाला काय मिळते? तर रेडियस मिळते. आणि ही रेडियस काढल्याच्या नंतर आता आपल्याला काय काढायचंय? त्याने म्हटलंय वर्तुळाकार दिल्यास, त्याला वर्तुळाचा आकार दिल्यास ते किती क्षेत्र बंदिस्त करेल? तुम्हा लोकांना त्या वर्तुळाचं आता क्षेत्रफळ काढायचंय. मग आता आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ थोडंसं पुढच्या पानावर घेऊ, जरा जास्त एकाच ठिकाणी गडबड नको सगळी. ठीक आहे. मग आता त्याचं क्षेत्रफळ काढताना तुम्हाला रेडियस किती मिळाली ते बघा. तुम्हाला रेडियस मिळाली फक्त आणि फक्त 14 सेमी. आणि जेव्हा तुम्ही त्या वर्तुळाचं आता क्षेत्रफळ काढायला जाल तर आपला फॉर्म्युला बनेल काय? तर πr वर्ग, πr स्क्वेअर. आणि मग त्याच्यामध्ये पायची किंमत आपण किती घेतो? तर 22/7 आपण घेतो. 22/7 लिहिल्यानंतर r स्क्वेअर म्हणजे 14 स्क्वेअर. ठीक आहे. तो स्क्वेअर न करता आपण त्याला 2 पार्टमध्ये लिहित असतो, कारण आपल्याला ते सोपं वाटतं म्हणून आपण तसं करतो. याला आपण करतो 14 × 14. क्लिअर. आणि मग आता याच्यामध्ये भाग जातो काय? इथं 7 × 7, इथं आला 7 दुने 14, आणि त्याला 22 दुने किती? तर 44, आणि त्याला गुणिले परत 14 करायचं आपल्याला बाकी आहे. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करा आणि तुम्ही स्वतःहून करा, बघून नका लिहते. मग 14 ने गुणलं, इथे 14 चोक 56 चा 6 आला, हातचा आला 5, परत 14 चोक 56, 56 आणि 5 किती आला? तो 61. 616 चौसेमी. म्हणजे लक्षात घ्या, मगाशी चौरस आकार दिला असता तेव्हा 484 चौसेमी तयार झालं होतं क्षेत्रफळ, आणि आता ते वाढलं, ते किती बनलं? 616 चौसेमी बनलं. म्हणून ते चौरसा आकार दिला आणि परत सर्कलचा आकार दिला तर क्षेत्रफळ सेम राहत नाही, तर ते जास्त होतं, वाढतं, ते बदलतं. ठीक आहे. आणि मग त्याला 616 चौसेमी, आणि तो असेल आपला पर्याय क्रमांक कितवा? तर 3रा. थोडंसं अवघडपैकी एक गणित होतं ते, लक्षात घ्या. मग आता नंतर आणखीन याच्यामध्ये अजून कुठलं काय बघा, हे थोडंसं आणखीन जास्त अवघड वाटणारं गणित विद्यार्थ्यांना आपण बघूया आपल्या पद्धतीने. काय हा प्रश्न आला होता गट ब च्या पूर्वपरीक्षेला 2019 मध्ये. प्रश्न कसा विचारला गेलाय की ह्या आकृतीमध्ये कोपऱ्यातील आयताचे मापन 4/8 आहे. 4 याला ऍक्च्युली 4/8 आहे, वरती गुणिले 8 आहे, 4/8 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाची सेमीमध्ये त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडा. तर पहिल्यांदा तुम्ही एक काम करू, आपण याच्यामधले जे डायमेन्शन आहे ते पहिले समजून घेऊ आपण. ते डायमेन्शन काय ते बघा आता सगळ्यांनी. तर हे डायमेन्शन आता समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला आकृती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता ह्या आकृतीमध्ये बघा प्लीज सगळ्यांनी व्यवस्थितपणे. तर आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये आपण आता ही सेम आकृती तुम्हाला लोकांना काढून दाखवतो. या सेम आकृतीमध्ये आपल्याला फक्त काय करायचं, आता हा चौरस बसवायचा. चलो आता आपण या चौरसाला बसूया आता इथं. ठीक आहे, आपण मॅन्युअली करूया, काही विषय नाही याच्यामध्ये. तर हा चौरस बसवत असताना एकदम व्यवस्थित बघा. आता तो जो साईडचा चौरस तुम्हाला बसवून दाखवलेला आहे त्याचं डायमेन्शन तुम्हाला लोकांना कळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये नेमकं तो भाग जो काय कोपऱ्यातला जो काय तुम्हाला आयत दाखवला आहे त्या चौरसाच्या आतमध्ये तो कोपऱ्यामध्ये तो आयत बसतोय, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जो कोपऱ्यातला जो काही तुम्हाला चौरस दिसतोय तो कोपऱ्यातला चौरस तुम्हाला लोकांना, तो चौरस म्हणजे काय, तो चौरस म्हणजे एक प्रकार तो चौरस नसून तो आयत आहे. त्याने तुम्हाला 4/8 असं दिलंय. तो कोपरा आहे ना, तो फक्त कुठल्या पद्धतीने मी काढतोय बघा. तो 4/8 ॲक्च्युअलमध्ये आयोगाने तुम्हाला लोकांना असं दिलं ते 8/4 आहे, त्याला आपण 4/8 असं म्हणूया.
ते अशा पद्धतीने पाहिजे होतं, ते असं पाहिजे 4/8. ठीक आहे. सो याच्यामध्ये हे नाही, इथली बाजू ही 4 आहे आणि ही बाजू किती 8 आहे. ठीक आहे. आता काहीच कळत नाही सुरुवातीला की बाबा काय दिलं काय काही समजत नाही मास्तर कशा प्रकारे करायचं. तर सांगतो तुम्हाला लोकांना. पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे काय, तर हा तुमचा केंद्रबिंदू. तर आपण पहिल्यांदा हे कनेक्ट करूया. ठीक आहे. व्यवस्थित बघा मी काय कनेक्ट करतोय बघा. नंतर मी परत आता इथून हा भाग इथपर्यंत कनेक्ट करतोय. हे कनेक्ट केल्याच्या नंतर इथून ना इथून ह्या बिंदूपासून मी जर हे कनेक्ट केलं, हे इथून जॉईंट केलं, तर याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, याला आपण त्रिज्या म्हणतो, त्रिज्या. त्या त्रिज्याला आपण इथे रेडियस असं आर असं नाव देऊन टाकूया. ठीक आहे. हे नाव दिल्यानंतर इथून ना इथून हे असं मी फक्त खाली इथं कनेक्ट करतोय, जॉईंट करतोय आणि ही लाईन मी इथून इथपर्यंत इथं जॉईंट करतोय. मी जे काय केलंय ते तुम्ही लोकांनी व्यवस्थित बघून घ्या. फक्त काय केलं तुम्ही ते तिथे परीक्षेत इथंच करू शकता. हा प्रश्न होता, या प्रश्नामध्ये फक्त आपण हे कनेक्ट केलं आणि हे कनेक्ट केलं, बस अजून काय नाही केलं. आणि फक्त याच्यामध्ये काय केलं बाबा, हे हा भाग इथपर्यंत जाऊन दिला, बस संपला विषय. ठीक आहे. हे जे बाकीचं आहे याची काय आपल्याला गरज नाही. याच्यामध्ये असं कन्फ्यूज होऊ नका, हे काय दिलं मास्तर तुम्ही, कशामुळे दिलं काय ते, मग त्याची काय गरज पण नव्हती आपल्याला अशी पण. ठीक आहे. चला विषय संपला तो. मग आता आपण काय करूया, तेवढाच भागामध्ये आता फोकस करू. हा एवढा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये आपण फोकस करूया. तर यामध्ये तुम्हा लोकांना इथं जी तुम्ही पाहता ना याच्यामध्ये, तर ही रेडियस आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो ही रेडियस आहे ना, तर ही सुद्धा रेडियस आहे बरं. इथून इथपर्यंत ही सुद्धा काय रेडियस आहे. ठीक आहे. कारण ही लांबी आणि ही लांबी सेमच आहे ना, रेडियस एवढीच लांबी आहे ना, या दोघांची लांबी कशी सारखीच आहे. त्याच्यानंतर मग आणखीन जर तुम्ही लोकांनी पाहिलं याच्यामध्ये, तर ही रेडियस झाली, तर याच्यामध्ये अर्थातच 100% तुम्हाला लोकांना कळालं तर ही पण रेडियस आहे, हे सुद्धा रेडियसच आहे. ठीक आहे. हे मी का सांगते, त्यातून तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकटमध्ये गणित सुटतंय. तर ह्या रेडियसमध्ये हा तुकडा 4 आहे, तर हा पण तुकडा 4 असणार आहे, हे मान्य. कारण इथला हा तुकडा 4 असेल तर हा पण तुकडा किती असणार, 4 असणार. हा तुकडा जर तुम्ही लोकांनी 4 असा कन्सिडर केला, हे टोटल आर असेल, तर याला म्हणायचं इथं r-4. याला काय म्हणायचं इथं r-4. बस इतकं लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर ही जर हाईट पूर्ण आर असेल, तर ही पण हाईट किती असणार आहे, आर असणार आहे. मग ह्या आर मधून इकडचा हा तुकडा किती आहे, तो 8 आहे. तो आर मधून हा 8 गेला, तर तुम्हाला लोकांना इकडची जी काय हाईट आहे ती मिळून जाईल. ती हाईट किती असणार माहिती आहे का, ही हाईट असणार तुमची r-8. बस. आणि मग आता मी फक्त याच्यामध्ये आता जातोय आणि हा जो भाग आहे ना, हा थोडा मी साईडला तुम्हाला लोकांना क्लिअर करून दाखवतो. आपण काय काय आत्तापर्यंत आणलंय. आत्तापर्यंत आपल्याला हे मिळालं 8 आहे, हे आर आहे सॉरी. त्यानंतर इथे जे तुम्हाला मिळालं, ही पट्टी मिळाली तुम्हाला r-4. ही पट्टी तुम्हाला मिळाली r-4 आहे. आणि इकडचं होतं तुम्हाला लोकांना काय, ते r-8. इथे मध्ये काटकोन आहे, इथे मध्ये काही नाही दाखवलं तरी काटकोनच, कारण ते आपण कनेक्ट केलेलं आहे. आता ह्या आकृतीकडे कोणीही बघण्याची काय आवश्यकता नाही आहे, सगळ्यांनी फक्त इथे फोकस करायचं. तुम्हाला विचारलं गेलंय की त्या त्रिज्या किती असेल, त्रिज्या किती असेल. तुम्ही याला सोडवायला जाऊ नका. याला सोडवायला गेला तर तुम्हाला लोकांना एक मोठं समीकरण तयार होईल. तर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला बेस्ट वे सांगतो, आपण पर्याय नंबर 1 आहे ना त्याच्यामध्ये ठेवून पाहू. मी असं म्हणत नाही ते राईट आहे, आपण ठेवून पाहू काय होतं आपण ते बघूया. जर आपण आरची किंमत आपण 20 अशी कन्सिडर केली, तर लक्षात घ्यायचं इथे जर तुम्ही लोकांनी आरची किंमत 20 घेतली, या ठिकाणी 20 - 8 केलं तर इथं तुम्हाला लोकांना 12 मिळणार आहे. बेसिक आहे. आणि तसंच तुम्ही लोकांनी जर इथं तुम्ही लोकांनी 20 ही किंमत आरची घेतली, तर 20 - 4 केलं की इथं 16 मिळणार आहे. जर का ह्या 12 आणि 16चं कॉम्बिनेशन पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर का 20 शी मॅच झालं, तर आपला पहिला पर्याय बरोबर आहे. आणि जर नाही झालं तर दुसरा पर्याय चेक करायचा, नाही तर तिसरा, नाही तर चौथा. पण उत्तर मिळतं म्हणजे मिळतं. आणि मग आपण तसं चेक करून पाहूया. आपल्याला पायथागोरसलाच फक्त व्हेरीफाय करायचं ना. मग कसं, तो इकडचा 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग बरोबर 20चा वर्ग येतो का, बघा लक्षात घ्या. 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग म्हणजे पाया वर्ग आणि उंची वर्ग यांची बेरीज आपण केली, इक्वल टू 20चा वर्ग येते का, आपल्याला तेवढंच चेक करायचंय. आणि बघू आपण खरंच येते का ते. तर 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256 आणि 20चा वर्ग 400. आता ह्या दोघांची बेरीज करा. ह्या दोघांची बेरीज काय येते, 400. आणि जर का ह्या 400ला हा 400 इथे मॅच होत असेल, तर आपलं पहिलं उत्तर हे 100% करेक्ट आहे. त्यामुळं बाकीचे पर्याय चेक करण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. बस इतकं सोल्युशन आहे. पण हे सोल्युशन तुम्हाला इथूनच कळतं. आकृतीचा हा फॉर्मॅट तुम्हाला लोकांना कळलाच पाहिजे असा कसा केला तो, हे लक्षात घ्या. तर तुमचं उत्तर परफेक्ट येणार. ठीक आहे. आणि जिथं ते उत्तर मॅच झालं तर तुमचा पर्याय. ठीक आहे. मग आता नेक्स्ट, आता पुढचं. मग वर्तुळ पाकळी आणि वर्तुळाचा कंस म्हणजे सेक्टर आणि आर्क, हा काय सिनारिओ नेमका आता वर्तुळामध्ये आपण तो एकदा चेक करून घेऊया. तर आपण बघू नेमकं काय ते. आता वर्तुळाची पाकळी वगैरे काय असतं, वर्तुळाचा कंस काय असतो. आता बघा सगळ्यांना लक्षात घ्या. आता हा तुम्हाला वर्तुळ जो मी दाखवला आहे, ठीक आहे, या वर्तुळामध्ये जर समजा तुम्हाला लोकांना ह्याच्यामध्ये हा आपला केंद्रबिंदू आहे, ह्या केंद्रबिंदूपासून इथून एक लाईन ड्रॉ केली, इथून एक लाईन ड्रॉ केली आणि इथून एक लाईन आपण ड्रॉ केली. तर ह्या दोन लाईन्स आपण ड्रॉ केल्याच्या नंतर आता फक्त आता फोकस कुठे करायचं बघा सगळ्यांनी. फोकस करायचं ह्या दोघांच्या मध्ये एक काहीतरी कोन असला पाहिजे, त्याला म्हणतात थीटा.
त्याला म्हणतात ते लोक थीटा, याला म्हणतात केंद्रीय कोन. काय म्हणतो आपण त्याला? केंद्रीय कोन. तर याच्यामध्ये हा कोन जेवढा लहान तेवढं क्षेत्रफळ कमी, जेवढा मोठा तेवढं क्षेत्रफळ काय होणार? जास्त होणार आहे. मग आता ह्या कोनाच्या संदर्भात जर आपण पाहिलं, या कोनाच्या अंडर याच्यामध्ये या कोनामुळे इथं काहीतरी खूप मोठी अशी पाकळी तयार झाली. या पाकळीला म्हणतात वर्तुळाची पाकळी. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण सेक्टर. आणि मग याच्यामध्ये आणखीन याच्या अंडर इथं बघू शकतो आपण, इथं तुम्हाला बॉर्डर करून दाखवतो. ही जी काय तुम्हाला लोकांना इथे बॉर्डर मी काय गिरवून दाखवतोय, या बॉर्डरला, या वर्तुळाच्या ह्या बॉर्डरला याला म्हणतात वर्तुळाचा कंस. याला काय म्हणतात? वर्तुळाचा कंस. म्हणजे याला असं नाव दिलं आपण, इथे ए म्हटलं, या साईडला इथं बी म्हटलं, मध्ये डॅश करून इथं एक्स म्हटलं. हा जो AXB आहे ना, तर ह्याला म्हणायचं वर्तुळाचा कंस. त्याला म्हणायचं वर्तुळाचा कंस. तर लक्षात घ्यायचं, वर्तुळाचा कंस जो असतो ना, त्या वर्तुळाच्या बॉर्डरचा एक भाग असतो. ठीक आहे, आणि वर्तुळाची जी काही पाकळी असते ना, पाकळी, ती पाकळी त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातला एक सेक्टर असतो, तो म्हणजे वर्तुळाची पाकळी. तर याला म्हणायचं वर्तुळाची पाकळी. लक्षात घ्या, याला काय म्हणायचं? वर्तुळाची पाकळी. ठीक आहे, आणि ही जी बॉर्डर आहे ना, ह्याला म्हणायचं वर्तुळाचा कंस. ह्या दोन गोष्टीचा डिफरन्स सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. आणि मग तुम्हाला लोकांना परीक्षेमध्ये काय विचारतात, तर तुम्हाला लोकांना पहिला फॉर्म्युला, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळ पाकळीचे काय काढा? तर वर्तुळ पाकळीचे तुम्हाला लोकांना इथं क्षेत्रफळ काढायला विचारलं जातं. तर वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ काढताना लक्षात घ्यायचं, पहिली गोष्ट, इथं जर आपण टोटल अँगल जर कॅल्क्युलेट केला, हा टोटल अँगल असतो 360. टोटल अँगल असतो 360. 360 पैकी हा थीटा हा दर्शवतो वर्तुळ पाकळीचा एरिया किती आहे, बरोबर की नाही? मग आपण काय करायचं की थीटा हा अँगल 360 पैकी हा किती आहे? हा 30 डिग्री असेल, 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री, 90 डिग्री, असं 180, कितीही मोठा असेल, व्हॉटेवर जे काय दिला असेल तो असेल त्यांनी परीक्षेमध्ये. ठीक आहे, मग तुम्हाला लोकांना 360 पैकी तो थीटा किती आहे तो घ्यायचा, आणि त्याला तुम्ही लोकांनी फक्त वर्तुळाच्या एकूण क्षेत्रफळ किती असतं, पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर पैकी हा हिस्सा किती आहे, तर तो म्हणजे आपण याला बस एवढा भाग फक्त दाखवायचा, इथं पाय स्क्वेअरने गुणायचं. म्हणजे काय करायचं, 360 पैकी तो थीटा किती आहे, तो जो हिस्सा आहे तो त्या वर्तुळाच्या एकूण क्षेत्रफळाचा किती हिस्सा आहे एवढंच काढणं म्हणजे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढणं. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे काय, तर तुम्हाला लोकांना वर्तुळ पाकळीचा किंवा वर्तुळाचा जो काय तुम्हाला कंस म्हटलाय, वर्तुळ कंसाची आपण लांबी काढत असतो. काय करतो आपण? वर्तुळ कंसाची आपण कधी पण लांबी मोजतो. तर लांबी का बरं? तर लांबी म्हणजे तुम्हाला कळलं नाही काय, ही एवढी लांबी तुम्हाला काढायची. आता अजून एक गोष्ट, ही जर सगळी लांबी आपण काउंट करायला गेलो तर सगळी लांबी किती, तर सगळी लांबी 2πr. किती? सगळी लांबी 2πr. का? तो परिघ असतो. मग त्याच्यामध्ये फक्त एवढीच लांबी तुम्हाला विचारली, तर एवढीच लांबी त्या 360 पैकी ती लांबी ह्या थीटामुळे असते. आणि मग एकूण लांबीपैकी म्हणजे 2πr पैकी किती, हे तुम्हाला लोकांना कॅल्क्युलेट करायचं. बस हे दोन सूत्र सगळे नोट करून घ्या. इथे पण हे सेमच आहे, इथे पण सेमच आहे. इथं क्षेत्रफळ म्हटल्यामुळे आपण इथे पायर स्क्वेअर घेतलं, इथं लांबी म्हटल्यामुळे आपण इथे 2πr म्हणजे परिघ घेतला, हे लक्षात घ्या. तर आता ह्या दोन सूत्रांवरती आधारित काही गणित वगैरे आपण जस्ट बघूया काय ते नेमकं परीक्षेमध्ये. आता तुम्हाला प्रश्न विचारला की एका वर्तुळाचा केंद्रीय कोन हा 60 अंश असल्यास त्या कोनाच्या अंतर्गत असणाऱ्या वर्तुळ कंसाची लांबी आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती, आणि तुम्हाला रेडियस काय दिली त्याने माहिती आहे का, 4.2 सेंटीमीटर्स. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा काय करूया की वर्तुळ कंसाची लांबी पहिल्यांदा बघूया. ठीक आहे, जे काय पहिलं विचारलं ते पहिलं, नंतरचं नंतर. ठीक आहे, तर वर्तुळ कंसाची लांबी, तर वर्तुळ कंसाच्या लांबीसाठी तुम्हाला लोकांना मी आत्ताच जस्ट जे काय सूत्र लिहून दिलं ते बघू आपण की 360 पैकी तो थीटा किती आहे, आणि लांबी काढायची म्हणजे तुम्हाला लोकांना इथं काय घ्यायचं, तर परिघ घ्यायचा. ठीक आहे, आणि मग आता आपण किंमत टाकूया की थीटाची किंमत त्याने म्हटली 60 डिग्री, केंद्रीय कोन 60 अंशाचा आहे. ठीक आहे, तो 60 डिग्रीचा आहे. कितीपैकी? 360 पैकी तो 60 आहे. इथं 2चं 2, पायची किंमत आहे 2207, आणि रेडियस काय दिली त्या लोकांनी कंसात त्याने दिली तुम्हाला 4.2 सेंटीमीटर. रेडियस दिली त्याने 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे, आता हे जे काय तुम्हाला समोर दिसतंय ह्याला सॉल्व्ह करायचंय. मग ते सॉल्व्ह करताना आता बघा, इथे शून्याला शून्य गेला, 6 1 6, इथं 6 6 36, त्यानंतर आणखीन एक भाग जाईल बघा, 6 1 6, इथं 6 0 0 आणि 6 7 42, हा भाग तर जाणारच. त्याच्यानंतर अजून ह्या 7ने 7 1 7, 7 0 0 आणि 7 1 7 हा भाग जाईल. आणि शेवटचं उत्तर बघा सगळ्यांनी, 22 गुणिले 2, तर 22 दुने 44 गुणिले 0.1 साईडला बाकी आहे, तर 44 गुणिले 0.1 म्हणजे 44 1 44, आणि पॉईंट द्यायचा एक घर अलीकडं 4.4 सेंटीमीटर. हे असेल तुमची वर्तुळ कंसाची लांबी. वर्तुळ कंसाची लांबी 4.4 सेंटीमीटर, जे तुम्हाला लोकांना क्लिअरली पर्याय नंबर 2 मध्ये दिसतंच. बाकी कुठल्या पर्यायात ते नाहीच आहे. आणि असे तुम्हाला दोघांपैकी एकच काहीतरी विचारलं जाणार आहे. आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ सुद्धा आपण काढूया. ठीक आहे, कसं ते बघा. आता नंबर 2,
जेव्हा तुम्हाला लोकांना आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ विचारलं जाईल तर लक्षात ठेवायला सोपं आहे. क्षेत्रफळ विचारलं की पाय आर स्क्वेअर घ्यायचं साईडला आणि लांबी विचारली की 2 पाय आर घ्यायचं, एवढंच लक्षात ठेवायला सोपं आहे ते. आणि मग फॉर्म्युला काय आपला की बाबा 360 पैकी तो थिटा किती आहे बघा, 360 पैकी थिटा किती आहे आणि अकॉर्डिंगली क्षेत्रफळ म्हटलं तर पाय आर स्क्वेअर घ्यायचं, संपला विषय. लक्षात ठेवायला सोपं आहे. आता तुम्हाला लोकांना किमती टाकायच्या. थिटाची किंमत काय तर 60 डिग्री दिल्या तुम्हाला लोकांना. थिटा हा 60 डिग्री आहे कितीपैकी 360 पैकी, आणि मग पायची किंमत आहे 2207 आणि रेडियस तुम्हाला लोकांना त्याने दिली किती 4.2 सेंटीमीटर. तर इथे 4.2 सेंटीमीटर आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आरचा वर्ग करायचा आहे. मग अकॉर्डिंगली आपण काय करूया त्याला 2 वेळा लिहून घेऊ जेणेकरून आपल्याला ते सोडवायला सोपं जातं परत. मग आता आपण बघूया काय सुटते बघायचं. आता त्या शून्याला हा शून्य गेला, 6 1 6 इथ्याला 6 6 36, त्यानंतर 6 1 6 इथं 6 0 0 पॉईंट 6 7 42 हा 0.7. ठीक आहे. त्याच्यानंतर परत ह्या 7ने भाग दिला आपण, 7 1 7 इथेच भाग देऊ आपण, 7 0 0 आणि 7 1 7 0.1चा भाग जाईल तिथे. ठीक आहे. आणि मग हे केल्याच्या नंतर आता पुढे बघा सगळ्यांनी याच्यामध्ये काय होते नेमकं. तर आता इथे 22 राहिला, 0.1 राहिला आणि साईडला 4.2 राहिला. तर 22 गुणिले किंवा आपण पहिल्यांदा लिहून घेऊ 22 गुणिले 0.1 गुणिले इथं 4.2 असंच राहिलं आपलं बेसिक एकदम. पहिल्यांदा काय करा 22 आणि 1चा गुणाकार करा, 22 1 22 तो म्हणला 2.2 आणि त्याला परत 4.2 ला त्याला गुणायचं. ठीक आहे. आता गुणाकार कसा करायचा एकदम बेसिक पद्धतीने करायचा. कसा तो बघा. आता 22 ने आपण 42 ला गुणूया. ठीक आहे. 22 दुने इथं आला 44 चा 4, हातचा आला 4, परत 22 चोक 88, 88 आणि 4 किती आला तो 92. तर आपण इथे 92 वगैरे सगळं लिहून टाकलं, 924 झालं आपलं उत्तर. पण पॉईंटच्या पुढे घरं किती आहेत, पॉईंटच्या पुढे इथे एक घर आहे, इथे एक घर आहे, अशी किती घरं झाली 2 घरं झाली. 2 घरं तुम्ही लोकांनी इथून अकॉर्डिंगली मागे यायचं, उत्तर लिहायचं 9.24 9.24 चौसेमी. हे कशामध्ये असणार आहे चौसेमी. बरं हे चौ का लागलं इथं कारण तुम्हाला लोकांना क्षेत्रफळ विचारलं होतं म्हणून ते चौरसमध्ये लिहायचं 9.24 जो आपला पर्याय नंबर 2 तुम्हाला ऑलरेडी क्लिअर पहिला दिसतोच आहे तोच उत्तर आपलं. ठीक आहे. हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करा आणि थिटाचा आकडा कुठलाही बदलत गेला काही येत गेलं उत्तर पॉईंटमध्ये अपेक्षित करा, उत्तर पॉईंटमध्ये येणार म्हणजे येणार आहेत. ठीक आहे. चलो नेक्स्ट आता तुम्हाला लोकांना पुढे एक भारी प्रश्न विचारलाय. त्या प्रश्न तुम्हाला विचारलं गेले एका आयताकृती बागेची लांबी 40 मीटर आहे, रुंदी 30 मीटर आहे. पहिल्यांदा आपण आयताकृती बाग पहिल्यांदा बघून घेऊ काय ते बघा सगळ्यांनी. एका आयताकृती बागेची लांबी आणि रुंदी तुम्हाला लोकांना दिली त्यांनी, तर कसं फक्त ड्रॉ करतोय बघा समजून घ्या सगळ्यांनी. एक आयताकृती बाग आहे या पद्धतीची. ठीक आहे. या बागेमध्ये आता नेमकं काय सिनारिओ बघा. या बागेमध्ये त्याने म्हटलंय त्याची लांबी ही 40 मीटर आहे आणि रुंदी 30 तुम्हाला मीटरमध्ये दिलं ते 40 मीटर आणि 30 मीटर दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला लोकांना लांबी दिली त्यांनी इथं 40 मीटर, ही लांबी तुमची 40 मीटर आहे आणि रुंदी तुम्हाला त्याने दिली 30 मीटर. चला इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्या गोष्टी. मग त्यांनी असं म्हटलंय ती बाग संपूर्णपणे गवताने व्यापलेली आहे, ह्याच्यातमध्ये सगळं गवत आतमध्ये सगळं पूर्ण उगवलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं त्या बागेच्या एका कोपऱ्यामध्ये 14 मीटर लांब दोरीने एक घोडा बांधलेला आहे. ठीक आहे. इथला कुठला तरी एखादा कोपरा पकडू आपण, समजा आपण हा कोपरा पकडला. ठीक आहे. या कोपऱ्याला एक 14 मीटर लांबीचं त्याने काय म्हटलंय का दोरीने. मग आता तो घोडा आपण जर साईडला लांबू असं या साईडला दाखवूया असं मस्तपैकी. एक ही दोरी आहे, ह्या दोरीला समजा त्यांनी असं म्हटलं की 14 मीटर लांबीची एक दोरी आहे. ह्या दोरीची लांबी त्यांनी दिली तुम्हाला 14 मीटर लांबीची दोरी, त्याला आपण 14 असं म्हणूया. ठीक आहे. आणि त्याला त्यांनी एक समजा असा घोडा बांधलेला आहे. ठीक आहे. तो घोडा बांधला म्हणून समजा हा घोडा आपला, त्याला फक्त गाढव वगैरे समजू नका. ठीक आहे. वटेवर. ठीक आहे. हा घोडा त्यांनी बांधलाय आणि तो घोडा त्यांनी बांधल्याच्या नंतर पुढे बघा त्यांनी काय म्हटलंय की जर त्या घोड्याने त्याच्या आसपास असलेले सर्व गवत हे खाऊन टाकले तर त्या बागेमधील किती क्षेत्रफळ गवत शिल्लक राहील. आता पहिली गोष्ट यामध्ये संपूर्णपणे आतमध्ये गवत आहे हे फायनल आहे. आणि मग हे गवत असल्याच्या नंतर आता हा जो घोडा आहे बिचारा, हा घोडा कितपर्यंत जाऊ शकतो माहिती आहे का. हा घोडा याच्या बाजूला याच्या आसपासचं एक वर्तुळाकार भागातलं सगळं गवत खाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे हा घोडा जो आहे ना तो घोडा त्याचा इथून जो तो घोडा फिरणार आहे ना लक्षात घ्या, तो घोडा ह्याच भागातलं गवत खाऊ शकतो. तो घोडा इकडच्या भागातलं गवत कुठल्या पद्धतीने खाऊ शकत नाही. तर आपण जर व्यवस्थितपणे एवढ्या भागात जर गेलो, ह्या वर्तुळाची इथे एक पाकळी तयार होते. या वर्तुळाची इथे काय होते एक पाकळी तयार होते आणि इथं एक 90 अंशाचा कोन असतो आयतामध्ये. हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. हा 90 अंशाचा कोन आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. इथे एक 90 अंशाचा एक कोन तयार होतोय आणि त्याच्यानंतर त्या घोड्याची जी दोरी आहे ती फक्त 14 मीटर लांबीची आहे. तर हे पण 14 आपल्याला कळालं की रेडियस 14 आहे.
आपल्याला कळलं की हा भाग इथला 14 हा भाग 14 आहे, बेसिक आहे. आणि मग आता नेमकं तो घोडा किती गवत खाणार आहे हे आपण कसं काढायचं, तर आपण इकडच्या ह्या वर्तुळ पाकीचं क्षेत्रफळ काढायचं. तर ह्या भागाचं जे काही क्षेत्रफळ आपण काढणार, तर आत्ता आपण जे शिकलो ना की थीटा कितीपैकी 360 थीटा अँगल, तो थीटा अँगल म्हणजे त्याच्यामधला केंद्रीय कोण किती 90 अंशाचा आहे. आणि गुणिले काय माहिती आहे का, गुणिले पाय आर स्क्वेअर, कारण या वर्तुळाचं क्षेत्रफळातला हा हिस्सा तो खातोय असं आपण गृहीत धरतोय, लक्षात घ्या. आणि मग आता आपण काय करूया, त्याचा आपण तो एरिया काढून घेऊ किती बघा तो. तर याच्यामध्ये सरळ सरळ थीटाची किंमत आहे 90, त्याला 90 भागिले 360 गुणिले पाय, पायची किंमत घ्यायची 2207. आणि त्याच्यानंतर रेडियस तुम्हाला लोकांना दोन भागात लिहायला सांगितले मी. रेडियस किती आहे 14 आहे, तर 14चा वर्ग आहे ना तो, तर 14चा वर्ग आपण 14 गुणिले 14 असं करून घेऊया. 14 गुणिले 14, 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14, बेसिक गोष्ट आहे. आता आपण हे सॉल्व्ह करतोय. तर शून्याला इथं शून्य गेला, 9 1 9, इथं या साईडला 9 चौक 36 आला. ठीक आहे. आणखीन एक इथं फक्त बेसिक बघत जा, इथं 7 1 7, इथं आला 7 2 14. त्यानंतर आणखीन बघा पुराणो, इथं बे 1 बे, इथं आला या साईडला इथं बे 2 4, त्यानंतर इथं परत बे 1 बे, बे 1 बे आणि बे 1 बे. हे एवढं तुम्हाला लोकांना व्यवस्थित करायचं आहे. हे जे काही मी कॅल्क्युलेशन्स केलं ना, वाटतं रिपीट बघा मी कसं कसं केलं, पण हे न बघता तुम्ही जर कराल तर तुम्ही जरा जास्त पुढे राहाल, हे लक्षात घ्या. इथं राहिला फक्त 11 आणि इथं राहिला 14. आपण 11 आणि 14चा गुणाकार करूया. इथे 11 आणि काय राहिलं, इथं 14 राहिलं. ठीक आहे, लक्षात घ्या. आपण त्याला गुणलं समजा, इथं 14 1 14चा 4, हातचा आला 1, 14 1 14 निघतो की त्याला 15, 154 चौरस मीटर, कारण ते मीटरमध्ये ना सगळं. एक एवढा जो काही गवत असेल ना हा भाग, एवढं तो खाणार आहे, एवढं तो खाणार कन्फर्म आहे. पण त्याने असं म्हटलंय एवढी मोठी बाग होती ना, त्याच्यामध्ये सगळीकडे गवत होतं आणि त्यातलं त्याने 154 खाल्लं. तर पहिल्यांदा गवत होतं किती ते काढून आपण, मग त्याला काय करायचं माहिती आहे का, हे मास्तर गवत होतं ना किती, हे पूर्ण आमचा जो काय आयत आहे त्या आयताचं आम्ही अख्खं क्षेत्रफळच काढून टाकतो. या आयताचं क्षेत्रफळ काढायचं झालं ना बाबांनो, काय करायचं, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी, जे आपण कुठे शिकलो होतो, मागच्या प्रकारामध्ये शिकलो होतो. तर ह्या आयतामध्ये जर आपण आयताचं क्षेत्रफळ जर काढलं, त्या बागेचं क्षेत्रफळ म्हणून आपण त्याला, बागेचे एकूण क्षेत्रफळ. तर बागेचं एकूण क्षेत्रफळ जर आपण आता काढलं तर काय येते, तर ते लांबी गुणिले रुंदी असं येते, कारण ते आयताकृती बाग आहे. मग त्या आयताकृती बागेची लांबी 40 आहे, रुंदी 30 आहे. मग आपण ती किंमत टाकून दिली, ते बाबा 40/30 येते. किती येते, 40/30 आहे. तर उत्तर काय आलं, 4 त्रिक 12 आणि पुढचे 2 शून्य. एवढं चौरस मीटर आतमध्ये गवत असणार आहे, एवढ्या भागामध्ये गवत असणार आहे. आता घोड्याला आपण बांधल्यानंतर, घोडा जो कोपऱ्यात आपण इथं घोडा बांधलेला आहे, त्याने एवढ्या भागातलं गवत खाऊन टाकलं. मग त्याने किती गवत खाल्लं, 154 चौरस मीटर त्या भागातलं त्याने गवत खाऊन टाकलं, बरोबर. मग आता आपण जो काही शिल्लक भाग आपण काढतोय, तो शिल्लक भाग कसा काढायचा, तर शिल्लक भाग काढण्यासाठी फक्त एवढंच काम करायचं, त्या 1200 चौरस मीटरमधून त्या घोड्याने खाल्लेला जो काही भाग होता तो होता 154 चौरस मीटरचा. तो 154 चौरस मीटर आपण त्यातून काय करायचा, इथून मायनस करायचा. मग तो आता एकदम व्यवस्थित मायनस करा. हे आता डायरेक्ट तोंडी केलं तरी ठीक, तोंडी नाही जमलं तर आपलं 0तून 4 जात नाही, तो 10तून 4 गेला, इथं आला 6, इथून एक उसना गेला म्हणजे 9तून 5 गेला, इथं आला 4, इथून एक तिकडे गेला होता, एकातून एक गेला 0, अलीकडचं 1, 1046 चौरस मीटर. एवढा भाग त्या बागेमधला शिल्लक राहील, 1046 चौरस मीटर. म्हणजे मीटरचा वर्ग म्हणजे चौरस मीटर. हे काय चुकीचं नाही, ते बरोबर आहे, हे लक्षात घ्या, हे परफेक्ट आहे. सो असं गणित परीक्षेला याची शक्यता आहे, कारण थोडंसं एक लेवल जास्त गणित येते. ठीक आहे, चलो अब इसके बाद अभी अपन क्या करेंगे, वर्तुळाचाच एक लहान भाऊ, तो म्हणजे अर्धवर्तुळ म्हणजे सेमी सर्कल बघूया आपण. तर आता जनरली आपण वर्तुळामध्ये काय पाहिलं, इकडे बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे. आपण जे काय वर्तुळामध्ये शिकलो, तर वर्तुळामध्ये वर्तुळाचा परिघ आपण पाहिला पहिल्यांदा. तर वर्तुळाचा परिघ काय पाहिला बघा, लक्षात घ्या. तर वर्तुळाचा परिघ पाहताना आपण जिथं पाहिलं होतं 2πr, काय पाहिलं होतं आपण, 2πr वर्तुळामध्ये. पण जर का इथे अर्धवर्तुळ आलं, अर्धवर्तुळ म्हणजे फक्त अर्धच वर्तुळ आलं, पूर्ण वर्तुळ आलंच नाही, सगळ्यांना लक्षात घ्या. अर्धवर्तुळ म्हणजे फक्त अर्धवर्तुळ आलं, इथं पूर्ण वर्तुळ काय आलंच नाही, एवढंच आलं फक्त. ठीक आहे, मग ह्या अर्धवर्तुळामध्ये हा जो एवढा तुम्हाला लोकांना भाग मी आता रंगवून दाखवतो, इकडे बघा सगळ्यांनी, याचा परिघ म्हणजे तुम्हाला लोकांना ही अख्खीच बॉर्डर घ्यावी लागेल. ठीक आहे, आता ही टोटल बॉर्डर जी होती, या टोटल बॉर्डरची लांबी किती होती माहिती आहे का, 2πr. तर 2πr पैकी जर का आपण जर व्यवस्थित विचार केला तर इथपासून इथपर्यंत ही जी काही वरली बॉर्डर आहे अशी, ठीक आहे, या बॉर्डरची लांबी किती असणार आहे माहिती आहे का, तर 2πr मधलं निम्म. 2πrचे निम्म किती असणार आहे माहिती आहे का, ते असणार आहे फक्त πr. मग तुम्ही म्हणाल की सर अर्धवर्तुळाचा परिघ तुम्ही इथं 2πr न घेता πr घ्या फक्त. पण मला एक सांगा, बेसिक गोष्ट आहे, याच्यामध्ये हे πr आहे मान्य आहे, पण आपल्याला हे सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल की नाही. कारण आपण जर बॉर्डरच मोजायचं म्हणत असू तर बॉर्डर मोजताना सगळीच मोजावं लागेल. हे आर आहे, हे पण आर आहे. मग अर्धवर्तुळाचा जेव्हा तुम्ही परिघ घेता
तेव्हा तुम्हा लोकांना काय काय कन्सिडर करावं लागेल, तर इकडचा पाय आर जो 2πr मधला निम्मा बाकी तो पाय आर घ्यावा लागेल. ठीक आहे, हा पाय आर तुम्हाला घ्यावाच लागेल, प्लस इकडची एक आर आणि ही एक आर, अशी दोन रेडियस तुम्हाला लोकांना घ्यावे लागतील. आर प्लस आर याचं काय बनतं बघा आता, हे पायरचं पायर, हे आर आणि आरची बेरीज केली काय आली, 2r आली. ह्या दोघांमधून कॉमन काय निघाला, दोघां कॉमन निघतो तो आर. आतमध्ये काय राहिलं फक्त माहिती आहे का, पाय प्लस टू. तर याचा जो काय परिघ असेल ना, तर तो पूर्ण असेल आर कंसामध्ये पाय प्लस 2. हे लक्षात ठेवा, ही मिस्टेक करू नका फक्त. आणि मग त्याच्यानंतर तुम्हा लोकांना जे काही क्षेत्रफळ आहे ना, त्यात काय जास्त डोकं लावू नका. क्षेत्रफळ एकदम चिल्लर गोष्ट आहे. वर्तुळाचं संपूर्ण क्षेत्रफळ जर आपण पाहिलं ते असतं पाय आर स्क्वेअर. आणि जर तुम्ही लोक म्हटला की सर फक्त अर्ध्या वर्तुळाचं सांगा, अर्ध्या वर्तुळाचं जर आपण पाहिलं तर पाय आर स्क्वेअरला फक्त निम्म करायचं, किंवा त्याला असं करायचं 1/2 गुणिले पाय आरचा स्क्वेअर, पाय आरचा वर्ग, एवढंच करायचं, संपलं. हे दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित नोट करून घ्या, समजून घ्या. समजून घेतल्याशिवाय काहीच कळत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता हे कळालं असेल तर आता आपण याच्यावरती एक छोटंसं गणित बघूया की अर्धवर्तुळाची त्रिज्या ही 0.7 सेमी आहे. त्रिज्या किती आहे, 0.7 सेमी आहे. तर त्याचा परिघ किती आणि क्षेत्रफळ किती. तर पहिल्यांदा आपण परिघ समजून घेऊ. तर परिघासाठी तुम्हा लोकांना, आणि प्रश्न अर्धवर्तुळाचा आहे, अर्धवर्तुळाचा प्रश्न आहे. अर्धवर्तुळाचा परिघ तुम्हाला मी काय सांगितलं की आर कंसामध्ये पाय प्लस 2 कसा आला तो तुम्हाला क्लिअरली सगळा कन्सेप्टने मी क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, मग तो काय करायचा बघा, लक्षात घ्या. आर आपण कॉमन काढलेला आहे, कंसामध्ये काय बाबा होते पाय प्लस 2. हे कसं आलं सगळं सांगितलं. यामध्ये किंमत टाकायची. आरची किंमत त्याने काय दिली, 0.7 दिलेली, तर 0.7 इथे घ्यायचं. पायची किंमत आहे तुमची किती, 22/7 आणि अधिक 2 आहे आपला. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर 0.7चा 0.7 ह्या दोनने इथं क्रॉस केलं, कंसामध्ये इथं बघा 22चं 22, 7 2 इथं 14 आला, आणि भागिलेमध्ये किती आहे 7. ठीक आहे, आता ह्याला आपण आता सॉल्व्ह करताना 0.7 गुणिले 22 आणि 14 इथं काय बनणार आहे, तो 36, आणि 36 भागिले इथं 7. आता आपण 7 न्याला भाग देऊया. तो 7 ने भाग दिल्यानंतर 7 0 0 आणि 7 1 7, 36 गुणिले 1, तर 36 1 36 येतं, आणि पॉईंटच्या पुढे एक घर असल्यामुळे इथे 3.6 येतं. तर 3.6 आपलं येणारच आहे, काहीच विषय नाही आहे. पर्याय नंबर 4 मध्ये क्लिअरली दिसतंय, म्हणजे बाकीचे पर्याय तर उडाले असे पण तसे. क्लिअर. आता हे झालं कशाचं, परिघासाठीच, आणि ते कशामध्ये, सेमीमध्ये असणार आहे, सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे, आणि मग तुम्हा लोकांना आता अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, तर आता सांगितलं की जो काही पाय आर स्क्वेअरचं उत्तर येईल त्याला निम्म करायचं. का, कारण पूर्णवालं पाय आर स्क्वेअर तर अर्धवालं निम्म, संपला विषय. मग ते कसं करणार आपण आता बघा. याच्यामध्ये अर्धवर्तुळाचं जर तुम्ही लोक क्षेत्रफळ काढत असाल तर फॉर्म्युला आपला काय घ्यायचा, 1/2 गुणिले पाय आरचा स्क्वेअर. ठीक आहे, 1/2चं 1/2 घ्यायचं, आणि पाय आर स्क्वेअरच्या किमती बघायच्या. पायची किंमत काय, तर 22/7 आहे, तर इथं आला 22/7 गुणिले आर स्क्वेअर. आरची किंमत दिली 0.7. आता 0.7 दोनदा लिहावं लागेल ना, कारण आरचा स्क्वेअर आहे, तर 0.7 गुणिले 0.7 लिहायचं. का, तर बाबा याच्यामध्ये त्याचा स्क्वेअर आहे म्हणून ते दोनदा लिहायचं, वर्ग आहे म्हणून दोनदा लिहायचं. ठीक आहे, आता आपण हे सॉल्व्ह करूया. तर सॉल्व्ह करताना आता इथं बघा, लक्षात घ्या, बे 1 बे, इथं बे 1 बे आणि बे 1 बे, इथं 11 आला. ठीक आहे, मग 7ने गुणलं, 7नेला भाग दिला की 7 0 0 0.717. ठीक आहे, उरलं काय काय, 11 राहिला, 0.1 राहिला, साईडला 0.7 राहिला. आता एकदम काळजीपूर्वक करायचं काय ते, कारण पॉईंटचा खेळ आहे सगळा, गडबड होऊन द्यायची नाही. 11 गुणिले 1, 11 1 11, आणि पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हणून इथे 1.1 झाला, गुणिले 0.7 बाकी आपला. ठीक आहे, सो 11 आणि 7चा गुणाकार केला, 11 7 इथं 77 झाला, आणि पॉईंटच्या पुढं इथे एक घर आहे, लक्षात घ्या, इथे एक घर आहे आणि इथे एक घर, अशी 2 घरं मागे यावं लागतं आपल्याला. मग 2 घरं मागे येणं म्हणजे 1 आणि 2, आणि मग पॉईंट टाकायचं, ते बनतं 0.77 चौसेमी. 0.77 चौसेमी झालं, संपलं. हे तुम्हाला जमलं पाहिजे, इथं तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि एवढे सगळे आपण आता सर्कलचं काही गणितं पाहिली, प्रकार पाहिले, सगळं पाहिलं. याच्यानंतर आता आपला जो काही मोर्चा वळतो तो जातो आपला घनफळाकडे. आता पुढच्या पाठमध्ये आपण पाहूया सगळी घनफळं, ज्यामध्ये आपलं क्यूब असेल, क्यूबॉइड असेल, म्हणजे घन ठोकळा म्हणतो आपण, त्याला ठोकळ्याचं आपण घनफळ काढतो. त्यानंतर प्लस इष्टिका चितीचं, त्यानंतर सिलेंडर असेल, सिलेंडर म्हणजे आपल्याला जनरली आपण पाण्याची टाकी म्हणतो, पाण्याची टाकी वगैरे तुम्हाला रंग देणे असेल, आतमध्ये किती पाणी मावेल हे असेल, असे सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण इथून पुढे पाहणार आहोत. त्यात शंकूसुद्धा आलं, हे लक्षात घ्या. आणि मग ते संपलं की आपण त्रिकोणमितीकडे वळूया. धन्यवाद.